जय भीम. आपण पाहता AB7 न्यूज. आतापर्यंत आपण सोशल मीडियावर व जाहीरपणे ऐकतो आहे महार आणि जो खापऱ्या महार या संदर्भातले जे काही आहे म्हणणं, हे कसे वागतात, काय वागतात या संदर्भातला आपण स्टेटमेंट नेहमी ऐकत असतो, सोशल मीडियावर सुद्धा ऐकत असतो. मात्र आज आपण पाहणार आहोत की नकली बौद्धांपासून सावधान. आता बौद्धांपासूनचं हे स्टेट आहे, बौद्धांची बातमी आहे आणि ते पण नकली बौद्धांची. नकली बौद्धासाठी सावधान याच्यासाठी म्हणतो नकली बौद्धापासून सावधान की वित्तूच्या नावाने बौद्ध संस्कृतीची अवहेलना केली जात आहे. एकीकडे चळवळीला बळकटी प्राप्त होत आहे, तर दुसरीकडे वित्तूचे हे देवालय चालू कसे देतात. चळवळीतील जे खंबीर कार्यकर्ते आहेत हे वित्तूचे देवालय कसे चालू देतात आणि विशेष म्हणजे हे बौद्ध संस्कृतीची अवहेलना करणारे वित्तूचे देवालय नागपूरमधील, महाराष्ट्रातील नागपूरमधील धम्मभूमी दीक्षाभूमी नाग लोकांच्या नागभूमीतून नागपूरपासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे हे वित्तू बाबाचं ठिकाण. टाकळ घाटमध्ये वित्तू बाबाचे हे मंदिर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला व बुद्धाच्या विज्ञानवादी धम्माला सरळ सरळ या ठिकाणी आव्हान केले जात आहे. तिथं खूप सारे लोक जात आहेत, पूजा अर्चा करत आहेत, वंदना करत आहेत. असे करत असताना भूत, हडळ इत्यादी अंगात येण्याचे आणि घुमण्याचे प्रकार त्या ठिकाणी सुरू आहेत. अंगारा, लवंग, अगरबत्ती, नारळ फोडणे हे प्रकार या वित्तू बाबाच्या ठिकाणी सुरू आहेत. एका प्रकारे हिंदू धर्माची परंपरा येथे विहार बांधून करीत आहेत. म्हणजे विहारामध्ये या ठिकाणी वित्तू बाबाच्या सोबत, बुद्धाच्या सोबत, बाबासाहेबाच्या सोबत या विहारामध्ये वित्तूचं प्रतिमा आणि वित्तू त्यांच्या सोबत पूजल्या जात आहे. अशा प्रकारचं हे कर्मकांड बुद्धाच्या या धम्मभूमीत सुरू आहे. या विहारामध्ये भगवान बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेसोबत वित्तू महाराजांचा फोटो सुद्धा पूजला जातो. हा वित्तू एवढा मोठा झाला की त्याला बुद्धाच्या बरोबरीने बसविले जाते. काय कारण असेल? का याला कोणी चॅलेंज देत नाही? का हे वित्तूचं हे ठिकाण धम्म संस्कृतीला, धम्म चळवळीला, बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला हे चॅलेंज देण्याचं काम, आव्हान देण्याचं काम करत आहे. मात्र अद्याप हे महाराष्ट्रामधून पाहिजे तशी भूमिका कोणी घेतलेली नाही. आणि हे वित्तूचं हे ठिकाण नागपुरातून जे सुरू आहे, धम्मभूमीच्या ठिकाणावरून जे सुरू आहे, धम्मभूमीच्या लगत असलेल्या टाकळ घाटजवळून हे सुरू आहे. हे बंद केव्हा होणार? कोण होता वित्तू बाबा पाहूया. असे बोलले जाते की ती एक मनोरुग्ण व्यक्ती होती. त्यामुळे लोकांना काही मारून फेकणे, शिव्या देणे, उपद्रव करणे अशा प्रकारचे कृत्य केल्याने आई वडिलांनी त्यांना साखळदंडाने बेड्या हातापायात टाकल्या. त्यानंतर त्याने त्या बेड्या कधीच काढल्या नाहीत. लोक त्याला पाहायला येत तेव्हा तो विचित्र शिवीगाळ किंवा फेकफाक करीत मारीत असे. अशात लोकांनी त्याचा चुकीचा वापर करीत सट्टा लावणे सुरू केले. त्याच्या बोलण्यावर, मारण्यावर, शिवीगाळीवर लोक आकडा लावू लागले, सट्टा खेळू लागले. एक मराठी म्हण आहे, कावळा बसाक्षणी फांदी तुटली. अशाच प्रकार या लोकांना अवधानाने आकडा लागत असे व नंतर लोक त्या मोबदल्यात बक्षीस नेत असत. मात्र त्याला हे पसंत नव्हते. तो म्हणत असे की हे बक्षीस माझ्या आई वडिलांना द्या. आणि तो बाबासाहेब आणि बुद्ध यांच्याकडे बोट दाखवून म्हणत असे. असे बोलले जाते की मात्र तो हे असे काय करते की मनोरुग्ण पण आणि बाबासाहेब व बुद्ध यांच्या कार्याचे पडसाद वित्तूच्या मेंदूत कसे. पण लोक याचा विचार न करता त्याला बुद्ध आणि बाबासाहेब यांचा अवतार म्हणून पाहू लागले व अंधश्रद्धेला ऊत आला. वित्तूला मग विहार व तेथेच बुद्ध आणि बाबासाहेब यांची प्रतिमा आणि खेळ सुरू झाला. कपटीपणाने धम्माला गालबोट लावण्याचा, तिथे जाऊन नवस देण्याचा, आकडा काढण्याचा, भूत उतरण्याचा, घुमण्याचा हे प्रकार नकली बौद्ध झुंडीनं करू लागले व आज अशा नकली बौद्धांची संख्या वाढत आहे. तिकडे वित्तूचे तर इकडे गुणवंताचे. तसे अलीकडच्या अकोला, बुलढाणा, जळगाव भागात सतसत बोलो माती पाण्याच्या देवाचे गुण गाणारे या बौद्धांना काय म्हणावे हे तमारक ठरतील.
बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचे. म्हणून जागे व्हा आणि धम्म वाचवा.